नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आपण जात आहोत प्रयागराजला, यूपीमध्ये। तर फर्स्ट टाइम मी ट्रॅव्हल करतो आहे महाराष्ट्राच्या बाहेर, तर एक्सायटेड आहे त्यासाठी, पण बघूया आता। तर तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की मी यूपीला का जातो आहे, तर आपला जो कुंभमेळा आहे त्यासाठी मी जातो आहे, जो आपला पूर्ण कुंभमेळा आहे। आणि ह्या टायमाचा जो असणार आहे तो सगळ्यात श्रेष्ठ आहे। श्रेष्ठ यासाठी आहे कारण हा कुंभमेळा 144 वर्षानंतर प्रयागराजमध्ये येतो आहे, तो म्हणजे आपला पूर्ण महाकुंभ। जसं की तुम्ही लास्ट टाइमला बघितलं होतं ब्लॉगमध्ये की पंढरपूरला आपल्यासोबत आपला मित्र होता तन्मय म्हणून, तर तो आपल्यासोबत पण आहे आता आणि त्याचे मम्मी पप्पा पण आहेत। तर ते लोक जेवतात आहे आता, आणि मी तर घरातूनच जेवून आलेलो म्हणून माझा पोट भरलं आहे। तर ते लोक जेवतात आहे तोपर्यंत मी इथे मस्त बाहेर फुटेज शूट करतो। आता तर मी हा स्लीव्सवरच आहे, पण AC ची ट्रेन आहे, तर नंतर यूपीला जाईपर्यंत थंडी तर वाढणार, तर मग त्या हिशोबाने मग मी जॅकेट वगैरे घालीन। तर त्याच्यासाठी मी एक्सायटेड आहे आणि थोडा नर्वस पण आहे। ते आहे की आपल्याला 26 तास काढायचे आहेत ह्या ट्रेनमध्ये, मग आपण जाऊन पोचणार यूपीमध्ये। तर मी तुम्हाला दाखवतो आम्ही सगळं कुठे बसणार आहोत आणि आम्हाला कुठे सीट भेटते, तर चला दाखवतो। The next morning. गुड मॉर्निंग गाइस, आता मी उठलो आहे। ट्रेन तर बघा का हलते आहे मधून फास्ट आहे। मी इथे बाहेरच्या साईडला आलो आहे आणि बाकीचे सगळे अजून झोपले। मी आता ब्रश वगैरे करेन आणि मग बघूया। मस्त शेफ आपल्यासाठी जेवण बनवत आहेत। चालू आहे काकडी, चीज, सगळ्याचा ब्रँड प्रमोशन चालू आहे। लेअर दिसतात। कापा केक। हॅपी बर्थडे थांब रे, चालू राहू दे। चीज मेल्ट केला असं आला असं आहे। नाश्ता वगैरे करून मस्त आता आम्ही एका स्टेशनवर पोहोचलो होतो। त्या स्टेशनवरून आम्ही आता जस्ट मूव्ह झालो आणि आता आम्ही सिरीज वगैरे बघून टाईमपास करतो। कारण आता काय पण करून आम्हाला रात्री, आम्ही बहुतेक रात्री पोहोचू स्टेशनला, तर तोपर्यंत आम्हाला काय टाईमपासच करायला लागेल। त्यानंतर आम्ही अशा स्टेशनला पोहोचलो जिकडे माणसांपेक्षा जास्त माकडच होती।
आता संध्याकाळचे 6 वाजले आणि आम्ही आता आग्र्याला पोचलो. तर इकडे आता एवढी थंडी आहे की आमची पूर्ण वाट लागली की जमिनीवर नॉर्मल पाय पण नाही ठेवू शकत आहे. आणि आम्ही सगळ्यांनी जॅकेट वगैरे घातलेत पूर्ण. तर बघूया आता पुढचा प्रवास कसा होतो. आणि आम्हाला रात्री जायपर्यंत पण लेट होईल. तर बघूया आता. आपण आता इटावा स्टेशन म्हणून आहे UP-मध्ये, तिकडे आता आपण पोचलो आहे. तर आपली ट्रेन 1:30 वाजता पोचणार आहे प्रयागराजला. तर त्यासाठी अजून लय टाईम आहे. आणि आपल्याबरोबर जे काका की आलेले ते तर झोपले आहेत. आणि मी तर काय सिरीज बघत होतो म्हणून मी एवढं सर्वाईव्ह केलं. तरी थंडी खूप लागते. आणि मी आता गुगलवर चेक केलं तर इकडे 14 डिग्री सेल्सिअस दाखवतं. तर आपल्या मुंबईच्या हिसाबाने तर इथे थंडी खतरनाक आहे. आणि बाहेर पण एकदम फॉग झालं आहे, जसं की तुम्ही बघा आता. त्यानंतर आम्ही ऑर्डर केली रेल्वेमधली व्हेज थाली, जी की ॲव्हरेज होती. त्यानंतर प्रयागराज स्टेशन यायच्या आधी आम्हाला हा माणूस भेटला, ज्याने आम्हाला त्रिवेणी संगमजवळ कसं जाऊ शकतो याबद्दल माहिती दिली. आपण आता पोचलो फायनली आपल्या इथे प्रयागराजला. तर इथे खतरनाक थंडी आहे. आता आम्ही 1:30 वाजले कम से कम आम्ही इकडे पोचलो आहे. तर आता बघूया, आम्ही थांबलो तर स्टेशनला थांबू. वेटिंग रूम असते तिकडे, किंवा मग आता बघूया, आम्ही बघतोय काय करायचं ते. खतरनाक थंडी आहे, खतरनाक. मस्त आता रिक्षामध्ये बसलो आम्ही. अंदर संगम तक रिक्शा मिल जाएगी. चुन्नी तक चलिए तो काका. अरे वो तो पहुंच ही है. दिसत ना. समोर जे तुम्हाला दिसतंय हे आहे समुद्र मंथन, ज्याच्यामुळे हा कुंभमेळा साजरा केला जातो. पूर्ण धुका एकदम. हे बघ इकडे हे मंदिर बघ कुठचं मंदिर. आता आपण इथे कुठे आलोय? त्रिवेणी संगम बोलतोय, संगम. मी आता थांबलोय एका जागी. मजबूत थंडी आहे इथे. आम्ही आता चहा पिण्यासाठी थांबलोय इकडे. हा इथे पाणी खोल नाही दिसतंय फक्त. हा मस्त गेलंय पण हे सगळं. त्यानंतर मग एका आखाड्यामध्ये आम्हाला एक टेंट भेटला, जिकडे आम्ही थांबू शकतो आणि आराम करू शकतो.
गुड नाईट. मस्त टेंट हाऊस भेटला आता नदीच्या साईडला. आता आम्ही झोपतोय मस्त. गुड नाईट. थांबा अजून व्हिडिओ संपला नाही. तर मी महाकुंभला गेलो, ह्याचे मी 3 पार्ट बनवणार आहे ब्लॉगचे. तर पहिल्या पार्टमध्ये मी तुम्हाला हे दाखवलं की मी प्रयागराजला कसा पोचलो. दुसऱ्या पार्टमध्ये मी तुम्हाला हे दाखवणार आहे की मी महाकुंभमध्ये कुठे कुठे फिरलो, काय काय केलं, स्नान करायला गेलेलो वगैरे ते सगळं दाखवणार. आणि थर्ड पार्टमध्ये मी तुम्हाला दाखवेन की मी अयोध्येला गेलो आणि मग घरी कसं आलो ते तुम्हाला दाखवेन. तर त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करायला लागेल आणि बेल आयकॉन दाबून ठेवा की जेव्हा मी ह्याचा पार्ट 2 रिलीज करेन तेव्हा तुम्हाला समजेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. बाय बाय.